पहिलं सेशन डॉक्टर संतोष पटणी सर घेत आहेत। महावितरणमध्ये तुम्हाला माहीत असेल सर्वांना, मी डॉक्टर संतोष पटणी महावितरण पुणे येथे कार्यरत आहे उपकार्यकारी अभियंता म्हणून आणि पुणे झोनसाठी सोलरचा नोडल ऑफिसर म्हणून बघतो। गेले तब्बल 2-2.5 वर्ष आम्ही सोलर या विषयावर बऱ्यापैकी काम करायचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला सगळ्यांना काळ कदाचित आठवत असेल, जे लोक 4-5 वर्षापासून असोसिएटेड त्यांना, की सुरुवातीला जेव्हा 16, 17, 18 साली जेव्हा विषय आले तेव्हा महावितरण आणि सोलर असा क्रॉस होता। ज्यांनी आधी काम केलेलं असेल त्यांच्या लक्षात येत असेल की आमच्या लोकांकडे तुम्ही सोलर हा विषय काढला की थोडंसं नकारात्मक रिमार्क्स यायचे, कारण की आमच्या ब्रेड अँड बटरचा विषय होता। सोलर हा जर विचार केला तर युटिलिटीजला किंवा पॉवर सेक्टरमध्ये जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत त्यांच्यासाठी तो कुठे ना कुठे थ्रेट होता। कालांतराने पॉलिसीजमध्ये बदल झाले। ग्रीन एनर्जी अडॉप्शनसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र काम करू लागलं आणि दरम्यानच्या काळात क्लायमेट चेंजचे बरेच तडाखे झाले। सस्टेनेबिलिटीवर बऱ्याच गोष्टी पुढे आल्या। मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सारख्या विषयांवर गोल नंबर 7 मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की क्लीन अँड ग्रीन एनर्जी अँड अफोर्डेबल एनर्जी। आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना RPO नावाचा एक शब्द तुम्ही लोकांनी ऐकलेला असणार आहे, रिन्युएबल पॉवर परचेस ऑब्लिगेशन, RPPO म्हणा किंवा RPO म्हणा, वॉट एव्हर यू से। तर या सगळ्यामध्ये मग वितरण कंपन्यांना सुद्धा ही जबाबदारी होती की त्यांनी ग्रीन एनर्जी जनरेट केली पाहिजे किंवा ती घेतली पाहिजे। त्या हिशोबाने पुढे चालत 2020चं टेरिफ आय रिमेंबर 2020च्या फेब्रुवारीमध्ये जी MERCची हिअरिंग झाली, त्या हिअरिंगमध्ये आम्ही ग्रीड सपोर्ट सरचार्ज प्रपोज केला होता महावितरणने आणि त्यावेळेस खूप गदारोळ झाला होता। तेव्हा तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला विलन म्हणून डिक्लेअर केलं होतं, परंतु आमच्या युटिलिटीच्या सर्व्हायवलसाठी ती गोष्ट आम्हाला करणं गरजेचं होतं आणि त्यावेळेस रेग्युलेटरने असा निर्णय दिला होता की 2 गिगावॅट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ग्रीड सपोर्ट सरचार्ज हा लागणार नाही। फॉर्च्युनेटली काळ बदलला आणि 1.5 वर्षापूर्वी जी मिड टर्म रिव्ह्यू झाला त्या मिड टर्म रिव्ह्यू मध्ये तो 2 गिगावॅटच्या जागी 5 गिगावॅट पर्यंत आता ग्रीड सपोर्ट सरचार्ज लागणार नाही हे क्लिअर केलं। त्यामुळे तुमच्या बिझनेसला बऱ्यापैकी स्कोप आला। युटिलिटीज हा त्यांच्या अँगलने जेव्हा विचार करतात तेव्हा तुम्ही, म्हणजे एक जस्ट उदाहरण सांगतो की लक्ष्मी रोडला माझं मोठं कापड दुकान आहे, मी महिन्याला 15,000 रुपये लाईट बिल भरतो, सगळं करतो आणि मी असं सांगायचं की बाहेर दारात जो उभा आहे स्ट्रीट हॉकर त्याच्याकडून कपडे घ्या, माझ्याकडच्या कपड्यापेक्षा ते चांगले, चालेल का? नाही चालणार ना, कारण माझा बिझनेस आहे, 60-70 वर्षाचा बिझनेस आहे। तुम्ही आलात बरोबर आहे, तुम्हाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जेव्हा असं अपेक्षा कराल की आमचं काही होऊ दे, तुमची सोय झाली पाहिजे, असं नाही होणार। त्यामुळे आणि युटिलिटीज ह्या मासेससाठी आहेत, 3 करोड कंझ्युमर आहेत महावितरणचे एकट्या, आशिया खंडातली हायएस्ट नंबर ऑफ कंझ्युमर आहेत। पण जेव्हा तुम्ही 100, 500, 1000, लाख, 1 करोड लोकांसाठी विचार कराल त्यावेळेस कुठे ना कुठे आम्हाला आमचा बिझनेस सर्व्हाइव्ह करायला, कारण एंड युजर, एंड कस्टमर हा युटिलिटीच्या सप्लायवर डिपेंडंट असणार आहे। आणि गेल्या 60 वर्षात इथे बऱ्यापैकी लोकांना पॉवर सेक्टरची माहिती म्हणून काही गोष्टी सांगतो। ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स इंडियाज इन्स्टॉल कॅपॅसिटी वॉज 1362 मेगावॅट, 1362 मेगावॅट होती। आता किती आहे कोणी सांगू शकेल? जस्ट अ गेस, वाइल्ड गेस, 4,55,000 मेगावॅट। 1362 वरून 4,55,000 वर गेलो ना। 75 वर्षात वीज वितरण क्षेत्रात खूप काही काम झालं। आता ही कुठून आली? तर तुम्ही 2 किलोवॅट मागितलं, यांनी 5 किलोवॅट मागितलं, यांनी 10 किलोवॅट मागितलं, तुम्ही मागितलं, आम्ही त्याच्यासाठी नेटवर्क टाकलं, ट्रान्सफॉर्मर लावले, सबस्टेशन केले आणि आता तुम्ही म्हणतात मला नको। हा आत्ताचा सिनारिओ असा आहे आणि म्हणून पॉलिसीमध्ये जे काही विषय दोन्ही सर्व झाला पाहिजे। ग्रीन एनर्जी गरजेचीच आहे, पण मी माझ्या एंडवर तुम्ही उभं राहा हे पॉसिबल नाही, कारण रिन्युएबल एनर्जीचे काही शॉर्टकमिंग्स पण आहेत। तुम्ही लोक त्यात काम करतात, इट इज अ इंटरमिटंट सोर्स ऑफ एनर्जी। सोलर फक्त दिवसा असणार, रात्री कोण असणार आहे? मग असं होऊ शकेल का की आम्ही फक्त रात्रीसाठी राहू? नाही होणार ना। इट शुड बी अ मिक्स विंड। एप्रिल टू सप्टेंबर हा फक्त हाय विंडचा पिरियड आहे आणि तो नेमका लो डिमांडचा पिरियड आहे। एप्रिल मे सोडला तर जून पासून पावसाळा सुरू होतो, ॲग्रिकल्चरची डिमांड 0 होऊन जाते आणि तिथे तुम्ही
विंड एनर्जी माझ्याकडे देणार आहेत. मग हे सगळं मिक्सचर आहे आणि त्यामुळे सगळे टिकले पाहिजेत. अगदी आपल्या देशात जी सध्याची घोषणा आहे सबका साथ सबका विकास, आणि ह्या हेतूने पॉलिसीज बदलत गेल्या. आता लकीली आपण तुम्ही वेंडर्स, EPCs, इंटिग्रेटर्स सगळे आणि युटिलिटीज एकत्र काम करतात. मित्रांनो 11 लाख सर्किट किलोमीटरचं नेटवर्क आमचं. पृथ्वीचं चंद्रापासूनचं अंतर 3.84 लाख किलोमीटर आहे. त्याच्यात तिप्पट एवढं मोठं नेटवर्क आहे माझं. ऐकलंय कधी? मग ह्या सगळ्या युटिलिटीला टिकावं लागेल, कारण 50 लाख शेतकऱ्यांना वीज द्यायची आहे. 1,80,00,000 रेसिडेन्शियल कंझ्युमर जे 100-150 युनिट वापरतात त्यांना वीज द्यायची आहे. 30,000च्या वरच्या हाय इंडस्ट्रीला वीज द्यायची आहे. हे सगळं करायचंय, तुमच्या बरोबरीने करायचंय. विजेचे दर जास्त आहेत. तुमचा USP काय आहे? महावितरणचे रेट खूप जास्त आहेत. हेच तुमच्यासाठी सेलिंग पॉइंट आहेत. आय ऍक्सेप्ट ऑन दिस डायस. पण काय आहेत? कारण विजेचा बिझनेस हा क्रॉस सबसिडीवर आधारित आहे. आणि क्रॉस सबसिडी काय? तर आम्ही शेतकऱ्याला 49 लाख शेतकऱ्याला आम्ही ₹1.83 वीज देतो. आम्ही खरेदी 7.5 रुपयाला करतो. 1,80,00,000 जे 100 युनिट पर्यंत वापरतात त्यांना किती देतो? 4.5 रुपयाला देतो. पॉवर सेक्टर हा प्रॉफिट अर्निंग बिझनेस नाही आहे. कॉन्स्टिट्यूशनने असं सांगितलंय की इट इज अ कॉन्करंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फेडरल अँड स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची कॉमन जबाबदारी आहे. आणि त्यामुळे वीज वितरण हे फायद्यासाठी किंवा प्रॉफिट मेकिंग असू शकत नाही. इट इज फॉर द मासेस. मग ह्या लोकांना जेव्हा आम्ही सबसिडाइज रेटमध्ये वीज देतोय तर ती कुठून ना कुठून भरून निघेल आणि मग ती आपण इंडस्ट्रियल आणि कमर्शियल कडून घेतो, म्हणून यांचे रेट जास्त आहेत. मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज सेड की सर शेजारच्या राज्यात असं आहे, शेजारच्या राज्यात असं आहे. ओके, दे आर ॲट देअर प्लेस. त्यांच्याकडे 10 लाख ॲग्रिकल्चर कंझ्युमर येतो. माझ्याकडे 49 लाख. देशातले 4.25 करोड पैकी 13% कंझ्युमर माझ्याकडे आहेत ॲग्रिकल्चरचे. हा पण विचार करा की हे सगळं मोठं कॉम्प्लेक्सिटी आहे. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आपल्याला लगेच डॉक्टरेट मिळते. आपण तिथे ते तुमचं मीटर भाडं, तुमचं असं तुमचं तसं, अमुक नागरिक संघ तमुक, हे सगळे तर आपण त्याला थंब करतो. ते केळेवाल्याचा जोक येतो. ऐकला असेल ना की एका केळेवाल्याकडे, तुमच्यासारख्या हुशार केळेवाल्याकडे माझ्यासारखा एखादा MSCBचा अधिकारी जातो आणि मग तो त्याला केळी मागतो. मग तो काय सांगतो? सर तुम्हाला केळी कशासाठी पाहिजे? घरी न्यायची 9 रुपये डझन, पेशंटला द्यायची 11 रुपये डझन, जाऊन विकणार असेल 12 रुपये डझन, मंदिरात द्यायची असेल 10 रुपये डझन. मग ते चक्र होतं. तुमची नाही का लाईट एका ट्रान्सफॉर्मर आली पण घराला रेट वेगळा, दुकानाला वेगळा. अरे बाबा, पण केळी विकणे आणि वीज विकणे हे सारखं असू शकत नाही. सेलिंग एनी प्रॉडक्ट 10 रुपयाला घेतलं, 10 रुपये 1 पैशाला विका किंवा 12 रुपयाला विका, प्रॉफिट अर्निंग आहे. पॉवर सेक्टर इज अ कॉम्प्लेक्स बिझनेस. एवढं सोपं नाही आहे. याच्यामध्ये सोशल गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आणि म्हणून या सगळ्यामध्ये विजेचे दर जास्त होतात. आता आम्ही ग्रीन एनर्जीला काय अडॉप्शन करतोय? कारण आमच्याही लक्षात आलं की ग्रीन एनर्जी ही काळाची गरज आहे, स्वस्त आहे. महाराष्ट्राने 9,000 मेगावॅटचा एक ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला आहे. ऑनरेबल CM सरांच्या स्वप्नातनं 9,000 मेगावॅट सोलरचं आम्ही पुढच्या 3-4 वर्षामध्ये सिस्टीममध्ये रियालिटी आणणार आहे आणि सगळं ॲग्रिकल्चर आम्ही त्याच्यावर कन्वर्ट करणार आहे. म्हणजे हा जो ₹1.83 वाला कस्टमर आहे तिकडे जाणार आणि तुमची माझी क्रॉस सबसिडी कमी होऊन आपले रेट पण कमी होतील. तुम्ही जर 2 दिवसात बातम्या वाचल्या असतील की पहिल्यांदाच विजेचे दर कमी करणारा प्रस्ताव टाकलाय, ह्याच्यातली ही रियालिटी की नियर फ्युचरमध्ये होणार. त्याच्यात शेतकऱ्याला हा फायदा की आता आम्ही ग्रीड मॅनेजमेंट करण्यासाठी दिवसा आणि रात्री अशी लाईट देतो. सोलरवर जेव्हा शेती सगळी शिफ्ट होईल त्याला दिवसा लाईट मिळेल. मग त्याला ना त्या बिबट्याची भीती ना त्या सापाची भीती, आणि तो तिथल्या तिथे तयार करेल, तिथल्या तिथे वापरेल, लॉसेस नाही. नेटवर्क नाही LTचं, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट नाही. आज शेतकऱ्यांच्या भागात किंवा ग्रामीण भागात विजेचे अपघात हे मोठं दुखणं आहे. महाराष्ट्रात दर वर्षाला 2,000 अपघात घडतात, दिवसाला 5 अपघात घडतात. जेव्हा हे सगळं शिफ्ट होईल तेव्हा सगळ्या गोष्टी बेटर. म्हणून आम्ही तिथे 90% सबसिडी पण देतोय. आज 3 लाख रुपयाचा पंप आम्ही त्यांना 30 रुपयात देणार आहे. वी आर डुईंग आवर बेस्ट. पॅरलली आपण PM सूर्यघरवर का आलो? मागच्या वर्षी 22 जानेवारीला PM सूर्योदय नावाने मोदी साहेबांनी राम मंदिराच्या दिवशी, लोकार्पणाच्या दिवशी ती स्कीम लॉन्च केली आणि तिला एका महिन्यानंतर तिचं नाव सूर्यघर करून तिच्यामध्ये मोठी सबसिडी दिली. 30,000 रुपयापर्यंत 1 किलोवॅटला, 60,000 रुपयापर्यंत 2 किलोवॅटला, 78,000 रुपये 3 किलोवॅटला. का दिली? या सेगमेंटला का दिली? तर हा जो क्रॉस सबसिडी घेणारा सेगमेंट आहे, हा जर इंडिपेंडंट झाला तर जे तुम्ही आम्ही हायर एंडचे लोक क्रॉस सबसिडीला सपोर्ट करतोय ना, त्यांची रेट कमी होईल. कारण हा त्याची वीज बनवेल. हा मेजर सेगमेंट आहे.
तो त्याची वीज बनवेल, आम्हाला त्याची डिमांड कमी होईल आणि हा सगळा कॉम्प्लेक्स बिझनेस कुठे ना कुठे सोपं होईल. मग त्या अनुषंगाने आपण रूफटॉपच्या सिस्टीम आणल्या, स्कीम आणल्या. सुरुवातीला 25 मेगावॅटची फेज 1 आलं, 50 मेगावॅटचं फेज 2 आलं. मग आपण नॅशनल पोर्टलवर शिफ्ट झालो आणि आता PM सूर्यघर एकच गोष्ट राहिली, सबसिडी नॉन सबसिडी दोनच गोष्टी क्लिअर झाल्या. डॉक्युमेंटेशनची अडचण आहे. इथे बसलेल्या बऱ्याचशा लोकांच्या मनात, सर तुमचा MSCBचा तो अधिकारी असा करतो, तो असा करतो, ती EQC असं करते, तो पटणी असं करतो, तो XYZ असं करतो. प्रोसेस आहे, चालायची होती, वेळ होता, सिस्टीम नवीन होती. तुमच्यासाठी हा एकमेव धंदा आहे. मला 100 काम आहे, मला 100 कामापैकी एक काम सोलर आहे. तुमच्यासाठी सगळं 100 म्हणजे सोलर आहे. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी विचार करताना आमच्या अडचणींमध्ये बऱ्याच गोष्टी 2-4% एरर ऑफ मार्जिन सगळीकडे आहे. मीटरला सुद्धा 2.5-3% किती 2.5% किती टक्के 1% एरर परमिसिबल आहे. आपणही परीक्षेत जाताना 100% नाही मार्क पडत सगळ्यांना, कुणाला 90 पडतात, कुणाला 95, कुणाला 60 पडतात. त्यामुळे एरर मार्जिन सगळीकडे ठेवतो. तसं काही अंशी लोक असतील, एखाद्या ठिकाणी डिले होत असेल, दोन्ही साईडला आहे. तुम्ही मला 10 इंजिनियरचं सांगाल, मी तुम्हाला 100 कॉन्ट्रॅक्टरचं सांगेन. पण वाद नाही करायचा आपल्याला. आपण इथे का आहोत? आपण एकाच रथाची 2 चाकं आहोत आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन सोलर सेक्टर पुढे न्यायचं आहे. तुमच्यासाठी बिझनेस आहे, आमच्यासाठी ती गरज आहे आणि आम्ही त्याचे इम्प्लिमेंटर्स आहोत आणि म्हणून आम्ही तुम्हाला ईज ऑफ बिझनेस करण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी करतोय. आता मग आम्ही 22 ऑक्टोबरला सिस्टीममध्ये चेंजेस आणले, RTS पोर्टल डेव्हलप केलं. त्याच्यानंतर कालांतराने आपण फेसलेस पेपरलेस, तुम्ही आमचं फेसला मराठीत काय म्हणतात गावठ्या भाषेत, होबाड, हे पण बघू नका. तुम्हाला नाही आवडत ना आमचं, ओके, फेसलेस आणि पेपरलेस. पेपरलेस काय, तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करा, तिथे द्या, बऱ्यापैकी गोष्टी सोप्या करू. पण तरीही लॅक ऑफ नॉलेज ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडला आहे. फक्त आमच्याकडे काय होतं, आमच्याकडून बोलले जात नाही. त्यामुळे तुम्ही एक 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 रस्त्यात बघा, बऱ्याच वेळेस काय असतं की कुठंच काही संबंध नसतो, पण बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाने खूप हे हाणार त्याने काहीतरी मोठ्या गाडीवाल्याने धडक दिली असेल, 2 व्हीलरवाला आडवा घुसला असेल तरी आपण मारतो कोणाला, मोठ्या गाडीवाल्याला. आणि आपल्या देशात एक अशी पद्धत आहे की जावंही पाहिजे गव्हर्नमेंट सर्व्हिसवाला, पण गव्हर्नमेंट सर्वंटला आम्ही शिवाय वॉटेवर काही अनुभव असतील चांगले वाईट, पण एवढं नक्की लक्षात घ्या, 4,55,000 मेगावॅट जर यंत्रणा जात असेल तर सिस्टीम मध्ये चांगले लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्हिटी आपण एरर 3% 5% सोडून दिलेली आहे दोन्ही साईडची. तर आता काय करूया, तुम्हाला इथे बसलेल्या सगळ्यांना आहे ना सूर्यघर योजना माहिती आहे. असं कोणी आहे का की ज्याला सूर्यघर योजना माहित नाही? का मॅडमला 2 मिनिटं माईक देऊन स्कीम सांगायला सांगायला मॅडम हे डायसवर बसल्यात, त्यामध्ये सर मला डायसवर बसवलं, सगळं तुम्हीच सांगून टाकलं, मला कशाला बसवलं? स्कीम सांगा, फक्त थोडक्यात सांगा, सबसिडीची स्कीम. मॅडमला मी आहे ना असं पहिल्यांदा स्टेजवर बोलवलेलं आहे, त्यामुळे समजा पाय लटलटले, थोडं बहुत फंबल झालं तर सपोर्ट करा. आपल्या लोकांना पुढे न्यायचं आहे. टाळ्या वाजवा खरं तर एकदा त्यांच्यासाठी. नमस्कार, मी स्वाती पाटसकर. खरं तर सर त्यांची ओळख देताना थोडे चुकले, मी सांगू इच्छिते. SPPI ची मी फाउंडर मेंबर आहे. सर डायरेक्टर, SPPIचे डायरेक्टर आहे आणि आम्ही आज या प्लॅटफॉर्मवर SPPI थ्रू तुम्हाला हे देऊ इच्छितो, म्हणजे सांगू इच्छितो. तर PM सूर्यघर म्हणजे प्रधानमंत्री हर घर मुफ्त बिजली योजना असं याचं नाव आहे. आणि ते म्हणजे घरगुती करता ॲक्च्युली याचा जास्त काय सांगता येईल, म्हणजे जास्त उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि मुफ्त बिजली ह्याच्याकरता की आपणच आपली काय इलेक्ट्रिसिटी नाही म्हणतात, युनिट प्रोड्यूस करून युनिट कन्झम्पशन आपण करू शकतो इथे. तर ह्याचं कसं आहे, साधारणतः थंब रूल आहे, 1 किलोवॅटला साधारणतः आपला वापर 100 ते 120 युनिट असतो आणि 1 किलोवॅटला 1 किलोवॅट सोलार पॅनल तुम्हाला बसवावे लागतात. त्याच्याकरता सबसिडीचं सर म्हटलं तसं 30,000 पर किलोवॅट सबसिडी आहे. आता बघा बरं का, ज्यांचा बिझनेस आहे तेच कॉन्फिडंट नाही स्कीमच्या नावाबद्दल.
आणि त्यांचेच डायसी व्ह्यूज आहेत. बॉस इट इज फ्री. कशी फ्री आहे तर 100 युनिटचं बिल किती येतं? 450 फिक्स चार्ज नॉर्मल बिल आहे. एनर्जी चार्ज आमच्या बिलात 4-5 कॉम्पोनंट आहेत, सगळे मिळून एक 700-800 रुपये बिल येतं. 120 युनिटचं बिल 1000 रुपये तास आपण फॉर कॅल्क्युलेशन पर्पज धरूया. 1 किलोवॅटच्या सिस्टीमला तुम्ही किती चार्ज करता कोटेशन? 60 ते 70. आपण 70,000 धरूया हायर साइडला. 30,000 सब्सिडी गेली, कितना बचा? 40 बचा. 40,000 कितने महीने का बिल हुआ? 40 महीने का, मतलब कितना साल हुआ? 3.5 वर्ष. 12×36 आणि वर अजून अर्धा, बरोबर. आता तुम्ही 70,000च्या स्कीमला पुढच्या 20 वर्षासाठी वॉरंटी दिली, 3.5 वर्षात पेबॅक पिरियड सांगितला. आपण डबल धरूया, 7 वर्ष. तुमचा मेंटेनन्स कॉस्ट हे ते सगळे पॅनल बदलायला जरी लागले तरी अजून 50-60,000 रुपये. तो माणूस पुढच्या 20 वर्षात 1000 रुपयाने किती बिल भरणार? किती? एका वर्षाला 12,000, असं 20 वर्षाला 2,40,000. आणि तुमची सगळी कॉस्ट डबल धरली तरी किती होणार आहे? 1.5 लाख. 90,000 त्याचे वाचणार आहेत. आणि 20 वर्षामध्ये 10 वेळा तरी विजेचे दर वाढतील. 1-1 पैसा जरी वाढला तरी वाढणार आहे. म्हणजे त्याला ती स्कीम बेनिफिशियल आहे का नाही? आता धंदा माझा आहे का तुमचा आहे? व्यवसाय कोणाचा आहे? आणि मी सांगायचं तुम्हाला. आता हे जर तुम्ही त्याला सांगितलं तर इट इज मुफ्त बिजली. आणि 4 वर्षानंतर त्याला सगळं फ्री आहे ना. आता कुठली गोष्ट केली तर आपण घर बांधतो, मग घर बांधलं तर ते काय लगेच तुम्ही त्याची कॉस्ट काढणार का? लग्न केलं समजा तर मला बायकोला सांभाळायला जर 10 वर्षात 1 करोड रुपये लागले तर मी असा हिशोब लावणार का तिचा? असं नाही होऊ शकत. तर इनिशियल कॉस्ट असणार आहे, जागा लागणार आहे, तुम्ही इंडिपेंडंट होणार आहे. बरं, आपल्याला ग्रीन एनर्जी का पाहिजे? अजून एक कारण आहे. 3 वर्ष भविष्यातले रिमार्केबल लक्षात ठेवायचे. 2030, 2047, 2070. आता कर्मधर्म संयोगाने 2030 मध्ये मी असेल. 47 माहित नाही, 70ला नक्की नसेल. तुमच्यातले काहीतरी कोणीतरी असतीलच. 2030 ला आपल्याला 500 गिगावॅट म्हणजे 5 लाख मेगावॅट फक्त ग्रीन एनर्जीतनं आणायचंय. आज आपलं टोटल 4,55,000 आहे आणि 2030 पर्यंत अख्खं ग्रीन 5 लाख करायचं आहे आणि टोटल 8 लाखावर जायचंय, 9 लाखावर जायचंय. त्यामुळे ते 1 वर्ष रिमार्केबल आहे. दुसरं आहे 2047. काय असणार आहे 2047 ला? तर 2047 ला आपल्याला एनर्जी इंडिपेंडन्स आणायचं. आता एनर्जी इंडिपेंडन्स म्हणजे काय हो? सो वी शुड नॉट बी डिपेंडंट फॉर दी एनर्जी ऑन एनी अदर कंट्री. इट शुड बी इंडिजिनियस. देन एंड देन इट विल बी अ ट्रू इंडिपेंडेंस. करेक्ट? तो उसके लिए क्या करना पड़ेगा? वी आर सिचुएटेड इन अ बेल्ट, अ ट्रॉपिकल बेल्ट, wherein we get more than 300 plus sunny days, bright sunny days, and sun is available very, very, very cheap. It is almost free. Sun is free. Installation is costly, but sun is free. उसके लिए कहीं पे भी हमको कोई इंपोर्ट एक्सपोर्ट ड्यूटी देना नहीं है, जैसे फ्यूल में देना है. तो more and more reliability on the solar is the key, and 2070 is a net zero target, zero carbon emission. 70 में मैंने बोल दिया पहले कि मैं रहूंगा नहीं, तो तब का तब मुझे नहीं पता, लेकिन 47 तक तो इच्छा है कि भैया 100th ईयर में जब मैं रहूं तो मैं देखूं कि भैया एनर्जी इंडिपेंडेंस हो गया कि नहीं हो गया. और तब तक काम करना है, आपको भी करना है, मुझे भी करना है. बार बार मिलना है, बार बार झगड़ना है, तभी जाके आगे बढ़ेंगे. तो ये सारी रीजन्स है. आणि या सगळ्या कारणांच्यामुळे आपल्याला ग्रीन एनर्जी पाहिजे. तुमचा बिझनेस आहे ही गोष्ट बरोबर आहे, पण तो ट्रू सेन्सनी करा. त्या ग्राहकाला हे सांगा की बाबा तुझं काम एका नॅशनल लेवलला जात आहे, 1 युनिट वीज वापरली तर 94 ग्राम कार्बन डायऑक्साईड इमिट होतो. आता गुगळे काकूंनी मला 94 सांगितलं, कदाचित ते 64 असेल, 164 असेल, व्हॉट एव्हर मे बी द फिगर, बट देअर इज सम कार्बन इमिशन वेन एव्हर वी आर युझिंग 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी, बिकॉज वी आर गेटिंग दॅट एनर्जी फ्रॉम दी thermal sources. Current scenario 60% or more than that energy source is a thermal source. Correct me if I am wrong.
then every user, if he uses or she uses the energy proper optimum managemently, then we can save that carbon emission. बिल तो बचेगा ही यार, वो तो बाय प्रोडक्ट है, बिल तो बचना ही है, बराबर। तो ये अगर आप सारी चीजें बोलोगे तो जो कॉल आपका कोल्ड कॉल कन्वर्जन के पास में वो कन्वर्ट हो जाएगा। दीज आर मार्केटिंग टिप्स फॉर द सोलर इंडस्ट्री। आणि तुम्ही जर हे लोकांना सांगितलं तर नक्कीच तो माणूस तयार होईल। तुम्ही आमच्याबद्दल बोंब मारणं बंद करा, महावितरणचं असं तसं असेल, आम्ही पण आहोत, 70 वर्ष तुम्हाला आम्हीच लाईट दिली आहे। आणि आत्ताही रात्री 3 वाजता जर लाईट गेली की मला उचकी लागते, कारण तुम्ही आमची आठवण करतात ना। किती लोकांनी आमची आठवण केलेली अशी चांगल्या प्रेमाच्या शब्दात? जेवढे असले त्यांनी सगळ्यांनी केली आहे। मला एक सांगा, 3 वाजता लाईट जाते है ना, का जाते बरं? तर माझ्या बायकोशी भांडण झालं, आता मला लोकांना झोपू द्यायचं, मी जाऊन लाईट बंद करतो का? इलेक्ट्रिकल सिस्टीम मधले एक बेसिक गोष्ट आहे की जर काही फॉल्ट क्रिएट झाला तर पहिले सप्लाय बंद झाला पाहिजे। बेसिक आहे, एकदम सिंपल लॉजिक आहे। आणि त्यामुळे पहिली प्रायोरिटी काय? फर्स्ट प्रायोरिटी इज टू कट ऑफ द सप्लाय, वॉट एव्हर इज द सिच्युएशन, आय डोंट नो, बट इफ देर इज सम फॉल्ट or समथिंग रॉंग, लेट अस कट ऑफ द सप्लाय। बरं 3 वाजता गेलेली लाईट 4-4:30 ला तुम्ही फॅन चालू होऊन जातो, तुम्हाला डोळा लागतो, कोणता सलमान, सुलतान, शाहरुख, स्पायडरमॅन, सुपरमॅन जातो बरं? माझ्या खाकी वर्दीतला माणूस जातो, माझी भगिनी जाते आणि माझा तिथला अभियंता जातो। 3-4 वाजता आम्ही पण झोपलेलो असतो, 99% लोक, आणि मग जातात, ती दुरुस्त करतात आणि 5 वाजता तुम्हाला छान झोप लागावी म्हणून आम्ही ते जागून परत आणतो। बरं असं नाही, तुम्ही काय उपकार करतात का? नाही करत, पगार घेतो आम्ही। असं काय लगेच तुम्ही डोळे मोठे करू नका, हे काय आमच्यावर उपकार करताय का? नाही करत आहे, पण आम्ही आमचा जॉब करतो। जसं तुम्ही ॲज अ इन्स्टॉलर तुम्हाला वाटतं, ऊन वारा पाऊस सगळं करून तुम्ही जेव्हा कस्टमरला सांगता सर किती त्रास आहे तरी पण मी इन्स्टॉलेशन करून दिलं, तसं माझं पण आहे, माझ्या पण यंत्रणेचं आहे आणि हे सगळं सिस्टीम मध्ये आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला इथून पुढे प्रेमाचे शब्द वापरताना क्षणभर विचार करा, खऱ्या प्रेमाचे शब्द वापरा, उचकी लागणारे प्रेमाचे शब्द वापरू नका। 2-3% एरर ऑफ मार्जिन आपण प्रत्येक वेळेस गृहीत धरणार आहे। आता ही यंत्रणा पण टिकली पाहिजे, कारण 100 युनिटवाला 10 युनिटवाला भाजी विकणारा हा माणूस सोलर लावेल का? आज तरी नाही लावणार। इथे बसवलेला किती लोकांनी स्वतःच्या घरावर सोलर लावले?